नमस्कार. मी डॉक्टर चंदन बावलगावे, इतिहास विभाग प्रमुख, संजीवनी महाविद्यालय चापोली. या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण BA तृतीय वर्षाच्या इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाशी चर्चा करणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत. तृतीय वर्षासाठी 2 पेपर, सेमिस्टर 5व्यासाठी पेपर क्रमांक 9 DSE हिस्ट्री फर्स्ट हा हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड या नावाने आपल्यासमोर ठेवण्यात आलेला आहे. प्रामुख्यानं 4 प्रकरणामध्ये याची विभागणी करण्यात आलेली आहे. हा खऱ्या अर्थानं जागतिक घडामोडीचा इतिहास आहे. हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड आधुनिक जगाचा इतिहास आहे. हा काही जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा या सिलेबसच्या माध्यमातून किंवा या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्याला करावायचा आहे. तेव्हा या 4 प्रमुख घटकापैकी पहिला घटक व पहिलं प्रकरण आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे ते म्हणजे अमेरिकन रिव्होल्यूशन, अमेरिकन क्रांती. जगाच्या इतिहासामध्ये उलथापालथ घडवून आणण्याचं काम खऱ्या अर्थानं या क्रांतीनं केलेलं आपल्याला दिसतं. या प्रकरणामध्ये अमेरिकेमध्ये त्या क्रांतीपूर्व पार्श्वभूमी कशा पद्धतीची होती या घटकामध्ये हा भाग आपल्याला पाहायचा आहे. प्रामुख्यानं ब्रीफ सर्वे ऑफ अमेरिकन कॉलनायझेशन, अमेरिकेमध्ये वसाहतींची स्थापना कशा पद्धतीनं झाली, युरोपातील इतर सर्व इंग्लंडसह राष्ट्रातील अनेक लोक तिथं जाऊन त्यांनी तिथं वसाहती स्थापन केल्या. त्या पुढे वाढत 13 वसाहती म्हणून प्रसिद्ध पावल्या. या 13 वसाहतीमध्ये सर्वच युरोपातील राष्ट्रातील जनता किंवा लोक समाविष्ट असलेले दिसतात, परंतु प्रामुख्यानं ब्रिटनचे लोक भरपूर प्रमाणामध्ये तिथे होते. या 13 वसाहतीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं तिथं बदल होत गेले आणि या 13 वसाहतीवरती ब्रिटिश शासनाकडून कशा पद्धतीनं अत्याचार होत गेले, त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये एक असंतोष त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. या असंतोषाच्या विरोधामध्येच ही क्रांती घडून आली, जिला अमेरिकन क्रांती म्हणून ओळखलं जातं. ही लोकशाही जगाला देणारी क्रांती ठरली. याची पार्श्वभूमी याच्यामध्ये थोडक्यात आपल्याला पाहायची आहे. त्याचबरोबर प्रामुख्यानं मुख्य कारणं काय कारणीभूत ठरलेली होती ही क्रांती घडून येण्यासाठी. त्याचबरोबर वेगवेगळं नेतृत्व या क्रांतीला कसं लाभलं गेलं, जसं की जॉर्ज वॉशिंग्टनच्या माध्यमातून, थॉमस जेफरसनच्या माध्यमातून या क्रांतीनं नेतृत्व केलं आणि ही क्रांती यशस्वी झाली. या घटकामध्ये हा सर्व भाग आपल्याला पाहायचा आहे. एकंदरीत कॉजेस ऑफ अमेरिकन रिव्होल्यूशन या घटकाच्या माध्यमातून हा भाग आपल्याला पाहायचा आहे. त्याचबरोबर ह्या क्रांतीची वाटचाल कशी घडून आली हाही भाग याच्यामध्ये पाहायचा आहे. त्याचबरोबर या क्रांतीने जे काही महत्त्वपूर्ण परिणाम सर्व जगावरती उमटवलेले होते, ते परिणाम कोणते कोणते घडून आले व ह्या क्रांतीचे परिणाम कसे जगाच्या इतिहासामध्ये उलथापालथ घडवून आणली या परिणामाने, तो भाग या घटकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायचा आहे. हे आहे पहिलं प्रकरण, अमेरिकन रिव्होल्यूशन. दुसरं प्रकरण आहे फ्रेंच रिव्होल्यूशन, म्हणजेच फ्रेंच राज्यक्रांती, ज्या क्रांतीने सर्व जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता ही त्रिसूत्री, लोकशाहीची त्रिसूत्री ज्याला म्हटलं जातं, ही त्रिसूत्री सर्व जगाला देण्याचं काम फ्रेंच रिव्होल्यूशनने केलेलं आहे. म्हणूनच या क्रांतीला क्रांतीची जननी असं सुद्धा म्हटलं जातं. जगाच्या इतिहासामध्ये या क्रांतीला विशेष महत्त्वाचं स्थान दिलं जातं. याच कारणावरून
लोकशाहीची ही त्रिसूत्रे सर्व जगामध्ये देण्याचं काम या फ्रेंच राज्यक्रांतीनं केलेलं होतं. मग ही फ्रेंच राज्यक्रांती कशा पद्धतीची होती, फ्रान्समध्ये या कालखंडामध्ये कशी परिस्थिती उद्भवलेली होती, ती परिस्थिती या क्रांतीला कशा पद्धतीनं कारणीभूत ठरलेली होती, ती कारणे, फ्रेंच रिव्होल्युशनची ही कॉजेस, कारणे आपल्याला याच्यामध्ये पाहायची आहेत. मग या कारणामध्ये राजकीय कारणे आहेत, सामाजिक घटक आहेत किंवा सामाजिक कारणे आहेत, आर्थिक परिस्थिती या कालखंडामध्ये कशा पद्धतीची होती तेही आपल्याला याच्यामध्ये पाहावयाचं आहे. जेणेकरून जी परिस्थिती ही क्रांती घडून येण्यासाठी कारणीभूत ठरलेली होती, नुसती परिस्थितीच कारणीभूत ठरलेली नव्हती, तर याचबरोबर तिथल्या विचारवंतांनी हे क्रांती पेटविण्याचे किंवा क्रांतीला चेतविण्याचे महत्त्वपूर्ण काम केलेले होते. त्या विचारवंतांचं कार्यसुद्धा आपल्याला या कारणामध्ये पाहावयाचं आहे. त्याचबरोबर ही पार्श्वभूमी पाहिल्यानंतर किंवा ही कारणे पाहिल्यानंतर या क्रांतीची वाटचाल कशी झाली, फ्रान्समधील जनता तेथील राजाच्या विरोधामध्ये इतक्या द्वेषाने का जागृत झाली किंवा पेटून उठली आणि या क्रांतीने शेवटी राजाचाच बळी घेतला. अशा प्रकारे झालेली ही वाटचाल ही पूर्णतः कशा पद्धतीने झाली, ही वाटचाल आपल्याला या घटकामध्ये सुद्धा पाहायची आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय परिषद आणि तिचं कार्य हाही भाग याच्यामध्ये आपल्याला पाहायचा आहे. त्याचबरोबर या क्रांतीने जे काही परिणाम जगापुढे ठेवले ते परिणामसुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. लोकशाहीची स्थापना खऱ्या अर्थानं या क्रांतीपासून झाली असं म्हणता येईल किंवा म्हटलं जातं. सर्व जगावरती परिणाम करणारी ही घटना होती. असं इतिहासकारामध्ये जरी मतभेद असले तरी परंतु युरोपियन राजकारणामध्ये फ्रान्सला अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं. सर्व जगाचं राजकारण या फ्रान्सभोवती फिरत होतं. इतकं महत्त्वाचं स्थान या फ्रान्सला असलेलं आपल्याला दिसून येतं. एका इतिहासकारांनी असं म्हटलेलं आहे की सर्व युरोपचा इतिहास हा फ्रान्सभोवती फिरतो, म्हणजे एवढं महत्त्वाचं स्थान या फ्रान्सला या कालखंडामध्ये असलेलं दिसून येतं. यावेळी बिरबॉन घराण्याची सत्ता फ्रान्समध्ये होती, परंतु या बिरबॉन घराण्याची अनियंत्रित राजसत्ता, निरंकुश राजसत्ता आणि जनतेवरती त्यांनी केलेले अत्याचार याच्या विरोधात जनता पेटून उठली आणि ही जनता राजाच्या विरोधामध्ये यांनी क्रांती करून राजाचाच नरडीचा घोट घेतलेला आपल्याला दिसून येतो. एका इतिहासकाराने या फ्रान्सच्या महत्त्वाविषयी एक वाक्य म्हटलेलं होतं की हिस्ट्री ऑफ युरोप इज द हिस्ट्री ऑफ वन नेशन, हिस्ट्री ऑफ वन मॅन अँड वन इव्हेंट. आणि ती घटना किंवा तो देश म्हणजे फ्रान्स, ती घटना म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती आणि तो व्यक्ती म्हणजे नेपोलियन बोनापार्ट. एवढं महत्त्व या फ्रान्सला युरोपामध्ये असलेलं दिसून येतं. अशा फ्रान्समध्ये झालेली ही क्रांती आपल्याला अभ्यासायची आहे. हे झालं दुसरं प्रकरण. या जागतिक घडामोडीमध्ये तिसरं प्रकरण आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे युनिफिकेशन ऑफ इटाली अँड जर्मनी. इटाली आणि जर्मनीचं एकीकरण. हे एकीकरणाचं काय घटक आहे, एकीकरण म्हणजे नेमकं काय आहे, जर्मनी आणि इटालीचं एकीकरण का घडून आलं गेलं, यामध्ये दोन प्रमुख भाग आपल्याला पाहायचे आहेत. ते म्हणजे एक इटालीचं एकीकरण. या इटालीच्या एकीकरणातील महत्त्वाचे जे काही टप्पे आहेत आणि हे टप्पे साध्य करत असताना तेथील जे काही क्रांतिकारक होते, क्रांतिकारी विचाराचे जे तरुण होते, ज्यांनी पुढाकार घेऊन खऱ्या अर्थानं ही एकीकरण घडवून आणण्याचा प्रयत्न केला, हे टप्पे आपल्याला, प्रमुख टप्पे आपल्याला पाहावयाचे आहेत. त्यामध्ये जोसेफ मॅझिनी जो क्रांतिकारी विचाराचा तरुण होता आणि या जोसेफ मॅझिनीने वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून, जसं की यंग इटालीची स्थापना यांनी केलेली होती आणि या यंग इटालीच्या माध्यमातून
तरुणांना एकत्रित करून इटालीचा एकीकरण घडून यावं आणि परकीयांच्या जोखडामधून इटाली मुक्त व्हावी असे या क्रांतिकारकांचे विचार होते. या जोसेफ मॅझिनीची भूमिका कशी होती, त्याचं कार्य होतं, या यंग इटालीचं कार्य काय होतं, ह्या प्रमुख बाबी आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायच्या आहेत. जोसेफ मॅझिनीच्या बरोबरीनंच गॅरिबाल्डी नावाचा असाच एक क्रांतिकारी विचाराचा तरुण होता, ज्याने खऱ्या अर्थानं फार महत्त्वपूर्ण योगदान इटालीच्या एकीकरणामध्ये दिलेलं आपल्याला दिसून येतं. गॅरिबाल्डीच्या लाल ढगलीवालीची सेना आणि त्याचे विजय कशा पद्धतीनं या इटलीच्या एकीकरणामध्ये त्याचे महत्त्वपूर्ण भूमिका आहे हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्याबरोबरच काउंट कॅमिली डी काहूर असे याचं पूर्ण नाव. या काउंट काहूरने खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये प्रवेश करून व्हिक्टर इमॅन्युएल सेकंड याच्याशी मिळतं जुळतं घेऊन इटालीचा प्रदेश एकत्रित आणण्याची महत्त्वपूर्ण भूमिका या काउंट काहूरची आहे. या काहूरची काय भूमिका आहे, त्यांचं कार्य काय, त्यांच्या अंतर्गत सुधारणा कशा पद्धतीच्या होत्या आणि या काउंट काहूरच्या परराष्ट्रीय धोरणाविषयीच्या महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला या प्रकारामध्ये या इटालीच्या एकीकरणाच्या टप्प्यामध्ये पाहायच्या आहेत. त्याचबरोबर व्हिक्टर इमॅन्युएल सेकंड हाही एक नवविचाराचा राज्यकर्ता होता आणि या काउंट काहूरच्या मदतीने कशा पद्धतीने इटलीचं शेवटच्या टप्प्यातील एकीकरण या व्हिक्टर इमॅन्युएलच्या नेतृत्वाखाली घडून आलेलं होतं. या अतिशय महत्त्वपूर्ण बाबी, हा अतिशय रोमांचकारी इतिहास आहे, प्रेरणादायी इतिहास आहे. हा इटलीच्या एकीकरणाचा भाग आपल्याला या घटकामध्ये पाहायचा आहे. त्याचबरोबर दुसरा भाग याच्यामध्ये पाहायचा तो म्हणजे जर्मनीचं एकीकरण. जसं इटाली विविध तुकड्यामध्ये विभाजित झालेला होता, तसंच जर्मनीचे अनेक तुकडे करण्यात आलेले होते. ह्या अनेक तुकड्यांना एकत्रित करून नवीन जर्मन राष्ट्र निर्माण होणं गरजेचं होतं आणि ही गरज खऱ्या अर्थानं बिस्मार्कच्या लक्षात आली. बिस्मार्क हा या जर्मनीच्या एकीकरणातील प्रमुख सूत्रधार होता आणि या बिस्मार्कने खऱ्या अर्थानं जर्मनीचं एकीकरण घडवून आणलं असं आपल्याला म्हणता येईल. मग त्याच्या मागील राजकीय खेळी कशा पद्धतीनं होता, परकीय राष्ट्रांचं सहकार्य त्यांनी कशा पद्धतीने मिळवलं, त्याचबरोबर स्वतःची सैन्यशक्ती वाढवून ऑस्ट्रिया आणि फ्रान्सचा कशा पद्धतीनं पराभव घडवून या जर्मनीचं एकीकरण बिस्मार्कच्या नेतृत्वाखाली घडून आलं गेलं, हा एक महत्त्वपूर्ण भाग आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे. त्याचबरोबर त्याच्या जोडीला त्याच्याच विचारांनी चालणारा कैसर विल्यम फर्स्ट हा राज्यकर्ता, याची भूमिका थोडक्यामध्ये आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायची आहे. या पुढील चौथं आणि शेवटचं प्रकरण ते म्हणजे वर्ल्ड वॉर फर्स्ट, पहिलं जागतिक महायुद्ध. हे सर्वपरिचित आहे. हे जागतिक महायुद्ध याला का म्हटलं गेलं, याची व्याप्ती कशा पद्धतीची होती, हे या प्रमुख बाबी आपल्याला याच्यामध्ये पाहायच्या आहेत. तत्पूर्वी याची पार्श्वभूमी काय आहे, का सर्व राष्ट्रांना या युद्धामध्ये सहभाग नोंदवावा लागला, का गरज भासली आणि हे एवढं मोठं विस्तारित होण्याचं काय कारण होतं, या प्रमुख बाबी आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायच्या आहेत. अर्थात कॉजेस ऑफ फर्स्ट वर्ल्ड वॉर म्हणजे या पहिल्या महायुद्धाची कारणे, त्याचबरोबर याची वाटचाल कशा पद्धतीनं घडून आलेली होती, कोणत्या कोणत्या राष्ट्रांचा याच्यात सहभाग होता, किती मोठ्या प्रमाणावरती या युद्धाची सहारकता होती, याची व्याप्ती होती, किती मोठं नुकसान आर्थिक असेल, जीवितहानी असेल, ते आपल्याला याच्यामध्ये थोडक्यात पाहायचं आहे. त्याचबरोबर या महायुद्धाचे परिणाम आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याही युद्धाचे एवढे विदारक आणि भयंकर परिणाम घडून आलेले नव्हते.
जे या पहिल्या महायुद्धापासून आपल्याला भोगावे लागलेले होते, सर्व जगाला भोगावे लागलेले होते. हे प्रमुख परिणाम काय आहेत हेही आपल्याला या घटकामध्ये, या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. हे महायुद्ध परिणामाच्या दृष्टिकोनातून अतिशय विदारक, भयंकर हे लक्षात आल्यानंतर अशा प्रकारचं महायुद्ध भविष्यामध्ये घडू नये, होऊ नये, जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, शांतता निर्माण व्हावी आणि त्यामध्ये या सर्व राष्ट्रांनी आपलं योगदान द्यावं, त्यांचा सहभाग असावा, असा एक विचार पुढे आला. वुड्रो विल्सन यांनी जी 14 तत्त्वे मांडलेली होती यातील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे राष्ट्रसंघाचा होता. राष्ट्रसंघाच्या माध्यमातून जगात शांतता प्रस्थापित करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न होता. हा कुठंपर्यंत सफल झाला ही गोष्ट वेगळी, पण राष्ट्रसंघाची निर्मिती झालेली होती. या राष्ट्रसंघाची रचना काय आहे, सभा, समिती, सचिवालय काय आहे, त्याचं कार्य कशा पद्धतीचं होतं, एकंदरीत या राष्ट्रसंघाचं कार्य आणि साहजिकच त्याचं अपयश आहे. कारण याच्या अपयशातूनच दुसऱ्या महायुद्धाला जगाला तोंड द्यावं लागलेलं होतं. मग या राष्ट्रसंघाची भूमिका कशा पद्धतीची होती किंवा राष्ट्रसंघाचं कार्य, हाही घटक, हाही भाग आपल्याला या 4थ्या प्रकरणामध्ये अभ्यासायला आहे. असा हा 4 प्रकरणांमध्ये विभाजित झालेला हा पेपर आहे. हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड, पेपर क्रमांक 9. अतिशय रोमांचकारी आणि महत्त्वपूर्ण भाग आपल्याला या पेपरमध्ये अभ्यासायला मिळणार आहे. नक्कीच तरुणामध्ये चेतना आणि जागृती घडवून आणण्याचं काम, राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचं काम या पेपरच्या माध्यमातून होणार आहे. याबरोबरच पेपर क्रमांक 10 DSE हिस्ट्री सेकंड असं ज्याला CBSEमध्ये नाव देण्यात आलेलं आहे, त्याचं नाव आहे सोशल रिफॉर्मर्स इन मॉडर्न महाराष्ट्र. सोशल रिफॉर्मर्स इन मॉडर्न महाराष्ट्र, आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारक. समाजसुधारकांचा इतिहास आहे हा, समाजसुधारकांचा पेपर आहे हा. ज्या अर्थी स्पर्धा परीक्षेमध्ये समाजसुधारकांविषयी किंवा भारताच्या इतिहासातील प्रमुख घटकांविषयी प्रश्न विचारले जातात, त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण असणारा हा घटक आहे, हा पेपर आहे. त्यामुळं फारच उपयोगी ठरणारा, कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी ठरणारा घटक म्हणून याच्याकडे आपण पाहू शकतो. एकंदरीत हाही पेपर 4 प्रकरणामध्ये या सेमिस्टरमध्ये विभाजित केलेला आहे. पहिलं प्रकरण याच्यातील असेल बॅकग्राऊंड ऑफ सोशल रिफॉर्म्स, अर्थात सामाजिक सुधारणांची पार्श्वभूमी. सामाजिक सुधारणा म्हणजे नेमकं काय आहे, सुधारणा का घडून गेल्या, कोणी घडून आणल्या, त्याचं स्वरूप काय होतं, त्याची वाटचाल कशा पद्धतीची होती, हे सगळं पाहण्या अगोदर त्याची पार्श्वभूमी काय आहे हे आपल्याला अगोदर पाहावं लागेल. 19व्या शतकातील धार्मिक परिस्थिती काय होती, त्याचा परिणाम सुधारणा घडून येण्यामध्ये झाला का, कसा झाला, याविषयीची अतिशय इत्थंभूत महत्त्वपूर्ण माहिती थोडक्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला पाहायची आहे. या प्रकरणातील हा भाग आहे. त्याचबरोबर 19व्या शतकातील सामाजिक स्थिती कशा पद्धतीची होती, कारण ब्रिटिश सत्तेची पाळंमुळं घट्ट झालेली होती भारतामध्ये. या ब्रिटिश सत्तेचा सर्वच क्षेत्रावरती विदारक प्रभाव निर्माण झालेला होता. मग तो भारतीय धर्मामध्ये असेल, समाजामध्ये असेल, अर्थव्यवस्थेमध्ये असेल किंवा राजकीय व्यवस्थेमध्ये असेल. मग ब्रिटिश राजवटीचा परिणाम कशा पद्धतीनं घडून येत गेले आणि हा भाग किंवा ब्रिटिश सत्ता, ब्रिटिश राजवट या रिफॉर्म्सला उपयोगी होती का, होती तर कितपत उपयोगी होती का नव्हती, हाही भाग आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे. समाजामध्ये काही प्रमाणामध्ये जागृती घडवून आणण्यासाठी
ब्रिटिश सत्ता याचंही योगदान असलेलं जाणकार सांगतात. हे मग ही परिस्थिती कशा पद्धतीची होती, अर्थात 19व्या शतकातील धार्मिक, सामाजिक आणि राजकीय स्थिती कशा पद्धतीची होती, हा भाग आपल्याला या घटकामध्ये पाहायचा आहे. दुसरं महत्त्वपूर्ण प्रकरण आहे ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले म्हटलं की जास्त सांगण्याची गरज नाही. या घटकामध्ये आपल्याला यांच्या, कारण सर्व महात्मा ज्योतिराव फुले एका कुठल्याही घटकामध्ये समाविष्ट करता येत नाही, करणं शक्य नाही. म्हणून फक्त याच्यामध्ये आपल्याला त्यांचं प्रारंभिक जीवन कशा पद्धतीचं होतं, त्यांचं चरित्र, प्रारंभिक जीवन आणि त्यांनी केलेले सामाजिक कार्य, समाजसुधारणा, हा भाग आपल्याला डिटेल पाहायचा आहेच. एकंदरीत हे सामाजिक कार्य आणि त्यांनी केलेलं शैक्षणिक कार्य, हा एवढा महत्त्वपूर्ण भाग आपल्याला या घटकामध्ये पाहायचा आहे. हे डिटेल आपल्याला नंतर पाहायचं आहे लागणार आहे. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे गोपाळ गणेश आगरकर. महाराष्ट्रातील जे काही समाजसुधारक घडून आले, केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारताच्या स्तरावरील, देशपातळीवरील जे काही महत्त्वपूर्ण समाजसुधारक होते त्यापैकी एक असणारे हे महात्मा ज्योतिराव फुले असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, विरा शिंदे असतील. त्यापैकी एक म्हणजे गोपाळ गणेश आगरकर होय. हे आगरकर कोण होते, त्यांच्या समाजसुधारणा कशा होत्या, टिकांच्या जोडीने त्यांनी कशा पद्धतीनं शैक्षणिक चळवळ चालवली आणि जरी त्यांच्याशी वाद असले तरी परंतु आपला वेगळा मार्ग धरून त्यांनी सुधारक या पत्रकाच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती घडवून आणण्याचं काम कशा पद्धतीने केलेलं होतं. एकंदरीत त्यांचं प्रारंभिक जीवन, चरित्र आणि त्यांचं सामाजिक क्षेत्रातील योगदान, सामाजिक कार्य कशा पद्धतीचं आहे हे आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर चौथं आणि शेवटचं प्रकरण ते म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. आता हे विठ्ठल रामजी शिंदे म्हणजे नेमके कोण होते, त्यांचं प्रारंभिक जीवन, त्यांचं चरित्र काय आहे, त्यांचं कार्य काय आहे. समाजसुधारकामध्ये एक महत्त्वपूर्ण नाव म्हणून त्यांच्याकडं आपण पाहिलं जातं. महर्षी विरा शिंदे या नावाने ते सुपरिचित आहेत, सर्वपरिचित आहेत. मग डिप्रेस्ड क्लासेस मिशन हे नाव जवळपास सर्वांना माहिती असेल. समाजातील जे काही डिप्रेस्ड आहेत अशांच्या उन्नतीचं कार्य करण्याचं काम या विरा शिंदेंनी केलेलं होतं. समाजामध्ये काय परिस्थिती आहे आणि ती कशी बदलली पाहिजे याविषयीचं महत्त्वपूर्ण भूमिका महर्षी विरा शिंदेंनी मांडलेली होती. तेव्हा त्यांचं चरित्र आणि त्यांचं सामाजिक कार्य कशा पद्धतीचं आहे हे आपल्याला या चौथ्या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. एकंदरीत हे 4 प्रकरणं आपल्याला या सोशल रिफॉर्मर्स इन मॉडर्न महाराष्ट्र या पेपरमध्ये पाहायचे आहेत. आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा हा पेपर आहे. तेव्हा या BA तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये हे 2 महत्त्वपूर्ण पेपर जरी विविधांगी असले तरी परंतु अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय ज्ञानवृद्धी करणारे, महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून देणारे आणि खूप मोठी शिकवण देणारे हे 2 पेपर आपल्याला अभ्यासाला ठेवण्यात आले आहेत. धन्यवाद.